महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी नियमावली 1981 मध्ये नमूद शिक्षक संवर्गाच्या सेवाज्येष्ठतेबाबतच्या तरतुदीची अंमलबजावणी करण्यासंदर्भामध्ये महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी पत्रक निर्गमित केलेलं होतं आणि या पत्रका संदर्भामध्ये दिनांक 11/2/2025 रोजी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथील रिट याचिकेचा जो आदेश दिलेला होता त्याचप्रमाणे श्री माननीय नागो गानार माजी आमदार शिक्षक आमदार यांनी दिनांक 27/2/2026 चे एक निवेदन दिलेलं होतं. दिलेल्या पत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भातील सुधारित पत्रक हे निर्गमित करण्यात आलेलं आहे. तर हे पत्र नेमकं काय आहे तर प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर बृहन्मुंबई. विषय आहे महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी नियमावली 1981 मध्ये नमूद शिक्षक संवर्गाच्या सेवा ज्येष्ठतेच्या तरतुदीची अंमलबजावणी करण्यासंदर्भात आपणास कळविण्यात होते की संचालनालयाचे संदर्भ क्रमांक 6 अन्वये कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले होते. पुनश्च या सुधारित पत्राद्वारे आपणास कळविण्यात येते की शासन अधिसूचना दिनांक 24/3/2023 अन्वये महाराष्ट्र खाजगी शाळातील सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील अनुसूची फ परिच्छेद 2 मध्ये बदल करण्यात आलेला आहे. तसंच शासन निर्णय दिनांक 28/1/2025 अन्वये महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मध्ये नमूद शिक्षक संवर्गाची सेवा ज्येष्ठता निश्चित करण्याबाबतच्या तरतुदीचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. संदर्भ क्रमांक 4 अन्वये शासनाचं पत्र दिनांक 27/2/2026 अन्वये तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सेवा ज्येष्ठतेबाबत अधिसूचनेनुसार व शासन निर्णयानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे. तर यामध्ये 1981 मधील जे अनुसूची फ आहे त्याच्यातील परिच्छेद 2 मध्ये बदल करण्यात आलेला आहे.